फक्त डॉक्टरांसाठी आणि CAसाठी ज्यावेळी केला त्यावेळी बऱ्याच जणांचा फोन आला की यावेळी तुम्ही फॅशन शो का करत नाही आहे, आणि आम्ही तो म्हणून आम्ही अरेंज केला. यावर्षी स्मिता मांढरे त्यांनी, आमच्या प्रेसिडेंट, त्यांनी ठरवलं की आपण फॅशन शो पण अरेंज करूया आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक लेडीजना काय वाटतं की आपली म्हणजे एक सुप्त इच्छा असते की ग्लॅमरस म्हणजे आपण त्या स्टेजपर्यंत नाही गेलं तरी एक आतून हे असतं की आपण करायला पाहिजे वगैरे. त्यामुळे खूप छान महिला प्रतिसाद देत आहेत आणि याच्यातून होणारा फंडरेज ही आपल्याला चांगल्या कामासाठी म्हणजे सर्वायकल कॅन्सर आणि निडी लोकांसाठी आपण यूज करतो. त्यामुळे खूप आनंद होत आहे आणि खूप छान असं आपले जे काही पार्टिसिपेट आहेत त्यांच्याकडूनही खूप छान प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आणि स्पॉन्सर्स पण खूप छान प्रतिसाद देत आहेत त्याच्यासाठी. यावर्षी जे आमच्या प्रेसिडेंट आणि टीमनी जो हा सोशल कॉज, एक फन अँड सोशल कॉज दोन्ही मिळून जे कॉम्बिनेशनमध्ये घेतले त्यामुळे आम्हाला भरपूर प्रतिसाद येते. इथं म्हणजे नुसतं फॅशन शो असं नाही आहे, पण इथं येणाऱ्या ऑडियन्ससाठी स्टॉल्स आहेत, एंटरटेनमेंट प्रोग्रॅम्स आहेत, त्यांच्यासाठी लॉट्स ऑफ सरप्राइजेस आहेत. आणि हा जो आम्ही फंडरेज करतो आहे हा आम्ही सर्वायकल कॅन्सर अँड अवेअरनेसच्या ह्याला आम्ही त्या म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये वॅक्सिन देणार. जे फंड गोळा होणार आहे म्हणजे कलेक्ट होणार आहे त्याच्यातून आपण ते करतो आहे. त्यामुळं आम्हाला दोन्हीचा आनंद आहे की आम्ही एखाद्याला हेल्प पण करतो आहे आणि इकडं सायमल्टेनियसली विथ लॉट्स ऑफ फन. थँक्यू. ऑफ कोल्हापूर सनराईज हा नेहमीच मोठे इव्हेंट करत असतो प्रोजेक्ट्सबरोबर. ह्या वर्षी आमचे 4 मोठे इव्हेंट झालेले आहेत. हा 5th वन आहे फॅशन शोचा. तर फॅशन शोबरोबर आम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना स्टॉल्स पण अवेलेबल केलेले आहेत की जेणेकरून जे बचत गट आहेत किंवा स्मॉल स्केलमध्ये बिझनेस करतात त्यांचा पण हा फायदा आहे. आता बाकीची इन्फॉर्मेशन प्रेसिडेंटनी आणि बाकी टीमनी दिलेली आहे. तर मी जस्ट आता सगळ्यांना अवेअर करते की उद्या फॅशन शो तुम्ही बघायला या, प्लस इथे शॉपिंगला पण या आणि तुम्ही हा फंक्शन एन्जॉय करा. थँक्यू. आज फॅशन शोचा ग्रूमिंग सेशन सुरू आहे इथं. उद्या स्टॉल्स असणार आहेत. एंटरटेनमेंटसाठी डान्सेस वगैरे पण आपण ठेवलेले आहेत. ग्रूमिंग सेशनमध्ये साऊथचे ॲक्ट्रेस आलेले आहेत आपल्याला ग्रूम करण्यासाठी. त्या पार्टिसिपंट पण खूप एक्सायटेड आहेत कारण अशा लोकांकडून ग्रूमिंग मिळणं पण फार मोठी गोष्ट आहे. पार्टिसिपेटच्या अजून आम्हाला एंट्री येत आहेत, आम्हाला कॉल्स येत आहेत. त्यामुळं सगळ्यांनी एवढं छान हा फॅशन शो बघायला यावा कोल्हापूरकरांनी, एवढं मी सांगेन. मी डॉक्टर वैशाली पाटील. ॲक्च्युली मी ॲज अ प्रोफेशनल मी एक डेंटिस्ट आहे, पण ॲक्च्युली मी 7-8 वर्ष झालं मी इनरव्हीलची एक मेंबर आहे. तर मी थोडं सुरुवातीला एक ॲज अ फक्त मेंबर म्हणून होती, पण जसं जसं मला संधी मिळत गेली तर मी कोअरमध्ये EC मेंबरमध्ये कोअरमध्ये नाही पण EC मेंबर म्हणून आज आलेली. तर ह्या प्लॅटफॉर्ममध्ये मला आल्यानंतर एक अनुभव आला की ह्या ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीचं लेडीजसाठी खूप ग्रूमिंग केलं जातं आहे. जसं आजचा प्रोग्राम आहे की आम्ही इनरव्हीलच्या ज्या मेंबर्स आहे आणि प्लस बाहेरच्या ज्या लेडीज आहेत, मग त्या डॉक्टर्स असो, हाऊसवाईफ असो, प्रत्येकासाठी आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही प्रोग्राम ठेवतो. त्यातलाच हा एक प्रोग्राम आहे फॅशन शोचा. यामुळं बायकांना थोडंच एक प्लॅटफॉर्म मिळतो आहे स्वतः ग्रूम करायचा, त्यांचा त्यामुळं कॉन्फिडन्स वाढतो आहे. तर यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा हव्या आहेत. इनरव्हील क्लबनं जो आयोजित फॅशन शो केला आहे याचं ग्रूमिंग तुम्ही सध्या घेत आहे, तर या ग्रूमिंगची तयारी कशी सुरू आहे? Hello everyone. Actually this is the first introduction grooming for all these newcomers. They don't know anything. I'm taking their introduction, how to keep the eyesight, how to walk catwalk, how to do everything. I'm teaching them everything, but I want to that they should get good confidence when they're doing that. But they're trying their best. It's okay. In Kolhapur they want to get good platform for this housewife. I'm seeing here all are housewife here most probably. So they should get a good platform here for this all grooming. I'm trying my best for these ladies to teach them everything.
आपण या ठिकाणी इनरवर्ल्ड क्लब ऑफ सनराईज कोल्हापूरच्या फॅशन शोचं ग्रूमिंग पाहिलं आणि स्पर्धकांनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून प्रॅक्टिसही अगदी जोरात करत आहेत. कारण पहिला विनरला मिळणार आहे बालीची ट्रिप. तर यासाठी प्रत्येक स्पर्धकाची चढाओढ आपण पाहतोय आणि यातून मिळणारा फंड सामाजिक कार्यासाठी वापरला जाणार आहे. ही एक मोठी गोष्ट आहे यामध्ये. आणि ग्रूमिंग तर सुरूच आहे, पण आता उत्सुकता आहे ती उद्या कोण होणार विनर या शोची. कॅमेरामन केतनसह मी सुरेखा, तारा न्यूज, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.